कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेरा काय दिप्या अजून आप्या काय हो काय काय चाललंय? का अचानक कशी काय आलीस? हो असंच काय रे दिप्या? बापू तुम्हाला मी विचारलं ना येऊ का नाही, तुम्हाला लगेच आपली दीदी दिसली वय? हो अगं तसं नाही छकुल्या, आप्पी दीदी लय दिवसात आली ना म्हणून म्हटलं बाळा। बर बाई तू पण ये ये बस इथे बस। हो काय ग मम्मी? दिदे तू ऑफिस वरून आलीस काय? हो बाळा। अगं आपे किती दिवसांनी आलीस तू? तू सांग बरं तुझ्यासाठी खायला काय करू? दिदे तू आता थांब। अरे हो हो काय चाललंय तुमचं? मी काय पहिल्यांदा आलीये का घरी? अगं आपली दीदी तू किती दिवसानं आलीस? आप्या सगळं ठीक आहे ना आता? हो बापू सगळं ठीक आहे। मम्मी रुपाली ताई पण बरं झालं बरं का? होय विनायकराव म्हणली मला तसं। हो आणि बापू ऑफिस मध्ये पण सगळं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। चला आई बरं झालं, आता कसं सगळं मार्गाला लागतंय म्हणायचं। मम्मी माझ्या लहानपणीचे फोटो आहेत का ग? अगं आहेत की 4-5, पण आता हे काय मधूनच? अगं अहो काकी रुपाली त्यांचं बाप आपली दीदी सारखं दिसते, मी स्वतःच्या डोळ्याने बघितले, तिला विश्वास बसेना म्हणून आम्ही इकडे आलो। काय? हा काकी ती फोटो आणा की मी दाखवते सगळ्यांना। अगं छकुल्या असं कसं म्हणतेस तू? आपे म्हणजे तुला पण त्यासाठीच बघायचेत का काय? अगं नाही नाही मम्मी तसं नाही काय, ती म्हणली ना मग मलाही वाटलं माझ्या लहानपणीचा फोटो बघावा म्हणून म्हणलं मी। एवढंच आहे ना नक्की का तू जाऊन बघणार आहे दोन्ही? दिप्या असं कसं करेन मी? दिप्या ती म्हणते ना बघू वाटतोय म्हणून, मग बाकी काय नाही। बरं मी घेऊन येते। हा नाही नाही तू थांब, तू आधी चहा टाक तिच्यासाठी थोडा। हा दिप्या घेऊन येतोय। दिप्याचा कपाटाच्या वरच्या बाजूला ठेवलेत बघ। आली। आप्या अचानक आलीस, सगळं ठीक आहे ना? हो दिदे दिदे हो अशी दिसत होते मी? मग आप्या एकदा सातारला गेलतो ना तेव्हा काढलेला फोटो येऊ, बर तेव्हा आसगाव मध्ये फोटो बिटो काय नव्हतं। भारी आहे बापू। आवडला का तुला? पाहिजे तर घेऊन जा की तुझ्या घरी। नाही नाही घरी कशाला, मला असंच बघायचं होतं। अगं ठीक आहे बरं तुम्ही बसा बोलत, मी जरा खायला करून आणते काहीतरी। हा आली। दिदे यो फोटो बघूनच असं वाटतंय की ही पोरगी मोठं होऊन लय अभ्यास करणार आहे। ए दिप्या तुझ्या फोटोकडे बघून काय वाटतं रे? बापू मी लहानपणापासून डॉन आहे काय? डॉन? कुठला डॉन? आसगावचा डॉन? ए तू आसगावचा डॉन। आणि छकुल्या डॉनचं माहितीये का तुला? ह्याला 13 जोर निघत नाहीत। फुस होतो आणि लग्न करायचंय म्हणे त्याला। अरे चला आवरा, झालं का नाही? बसूया जेवायला। होय होय आपे अगं झालं का? आई सगळं झालंय, आणू का लगेच? मी आपण फ्रीज मध्ये आम्रखंड ठेवलाय तो पण आण। अरे वा गुड। का रे? अहो सरकार आज आम्ही फॉर्म भरलाय दत्तक घेण्यासाठी। अरे वा 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 वा। म्हणजे बाळ आता आपलं होणार? हो आई, आणि म्हणून तर गोड आणलं या ठिकाणी। अरे ही बातमीच एवढी गोड आहे की वरनं गोड खायची काही गरज नाही। हा एकदम मनातलं बोलला कदम तुम्ही, बरोबर आहे। बाळा ऐकलंस का, आता हे घर तुझं होणार आहे। हा आणि तू आम्हा सगळ्यांचा। खरंच बाय रुपाली देवाच्या कृपेने ना सगळं चांगलं झालं बघ। हो 2 दिवसांपूर्वी असं वाटत होतं की सगळं संपलंच। नाही 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 देव पाठीशी आहे ना तुमच्या। हा पण फक्त बाळाला वाईट दृष्ट लागायला नको कुणाची, काय अप्पे? बरं चला आता आपण जेवायला घ्यायचं का? हा चला चला। अरे पण आरू कुठं आहे? सरकार आवरू खेळायला गेला होता, दमलाय खूप, जेवून झोपला पण।
उठ उठ त्याला बोलो त्याला. अरे त्याचा धाकटा भाऊ आलाय. सरकार अहो तो मला विचारत असतो बाळाबद्दल, पण काय सांगायचं म्हणून मी लई काय बोलत नाही. काय सांगणार काय त्याला? मग भाऊ आलाय छोटासा. अजिबात नाही. सुजय अरे काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय मी. आरूला अजिबात सांगणार नाहीये. आणि मी तर म्हणतोय पोरगपण आपण दत्तक नाही घेतलं पाहिजे. तुझ्या उगाच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करू नकोस. सरकार तुम्हाला पण हेच वाटत होतं, पण तुम्ही घाबरून का बसला ना? सुजय किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. पोरगा मंदिरात सापडलंय हे. त्याच्या आईबापाने त्याला टाकून दिलं होतं. म्हणजे तुम्हाला समजतंय ना त्याच्या आईबापाने काय माती खाल्ली असणार आहे? आणि हे पोरगा आपण दत्तक घ्यायचा, याला काढमंचं नाव लावायचं? मला तर हे अजिबात पटत नाही. सुजय किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा घाणेरडं असलं तरी ते खरं आहे. आपण का आपलं रक्त पाठवायचं? भाऊजी अहो त्या बाळाकडे बघा एकदा. तुम्हाला तिच्याकडे बघून असं बोलवतं तरी कसं हो? अय तू नको मध्ये पडू. कदम घराण्याचा प्रश्न आहे हा, कलेक्टरचा नाही. बाहेर लुडबुड केली तू, ते कपून घेतलंय मी. पण घरामध्ये जे काय वाटतंय ना ते बोलायचा अधिकार आहे मला. हे माझं घर आहे आणि मी बोलणार. अरे ह्यो विषय कशासाठी काढलाय सुजा तू? हो सरकार तुमच्याकडे मी आप्पी अर्जुनला घाबरत नाही. तुम्ही गप बसला, मी बसणार नाही. बस झालं. बघ आई सरकार कशी या दोघांना घाबरून गप बसलेत. सुजय अरे थांब की. काय थांब? तुझ्या प्रॉपर्टीसाठी चाललंय ना तुझ्याकडे? नाही माझ्या घराण्यासाठी चाललंय. तुझ्या तू दारू पिऊन येतो तेव्हा तुझं घरानं आठवत नाही का तुला? काका मी असलं तर काही केलं नाहीये ना. तुझ्या आरोप काहीतरी पाप केल्यासारखं काय बोलतोयस तू? काय चुकीचं आहे ह्यात? भाऊजी माणूस जन्माने नाही कर्माने मोठा होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण काही सांगू शकत नाही ते बाळ मोठं होऊन काय करणार आहे, चुकीचं वागणार आहे की बरोबर वागणार आहे. त्याला तसं घडवावं लागतं आणि त्याचे आई वडील त्याला तसं घडवतात. आणि भाऊजी मला 100% खात्री आहे स्वप्नील सर आणि रुपाली ताई बाळावर चांगले संस्कार करतील. आणि यामुळे कदम घराण्याचं नाव कमी नाही उलट मोठंच होणार. करेक्ट बोलली साप्पे, एकदम करेक्ट. सुजय तुझं आता खरंच चुकतंय हा. सुजया तू हे जे काय बोलतोयस ना त्याने तुझी विचार करण्याची कुवत कळते. आणि एक माणूस म्हणून तू काय आहेस ना ते कळते सगळ्यांना. अर्च्या काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं ना तुला चांगलंच कळलंय. मला नको विचारू परत. मला ना तुमच्या दोघांच्या नादी पण लागायचं नाही. लागूच नको, तुला झेपणार पण नाही. सरकार आई हे पोरगा मला घरात नकोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.